आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज। मराठी राजभाषा दिनानिमित्त खराबवाडी त्रंगल तालुकास्तरीय बाल कवी संमेलन। स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या अनंत माझं जगणं होतं, गाणे माझे जीवन गाणे या कवितांचं, कुसुमाग्रजांच्या कवितांचं, आई बाबा निसर्ग या स्वरचित कविता करत बालकवींनी खराबवाडी तालुका खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय बालकवी संमेलनात चांगलाच उत्साह निर्माण केलाय। या प्रसंगी केंद्र प्रमुख रोहिदास रामाने, राजू आंबेकर, तेजस वाडेकर, रोहिणी वाघ, भाऊराव पांडे, ज्ञानेश्वर मोकाशी, गणेश दरबडे, सुलभा शिवले, आशा जाधव, नितीन आडाळगे, सुनील मरभळ, सूरज भरगंडे, पूनम पानसरे, नूतन कडलक, तुषार पाटेकर, शुभांगी पवार, अभिमन्यू कौले, प्रशांत कुंजे, सुवर्ण वाघमारे, प्रगती बनकर, नयना आहिरे, धर्मा नवले, राजेंद्र कातोरे, शीतल थोरवे, साधना घाटकर, लक्ष्मी मोरमारे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बालकवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुळशी येथील बालकवयित्री मनीषा मालुसरे होत्या। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकत असलेल्या 1ली ते 8वीतील विद्यार्थ्यांच्या प्रतिभाशक्तीला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनातील भावभावनांना लेखणीतून वाट करून देण्यासाठी मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून एक कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या कवी संमेलनात खेड तालुक्यातील 16 शाळांमधील तब्बल 70 बालकवींनी सहभाग घेतला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वर्षाराणी वाटेकर यांनी केलं, तर प्रास्ताविक स्नेहल भोर यांनी केलंय आणि आभार कवी लेखक मनोहर मोहर यांनी मानलंय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।